आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत महाआरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे आज शनिवार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात आलं होतं। शिबिरात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या 300हून अधिक लोकांनी आपल्या वेदना डॉक्टरांच्या पुढे मांडल्या। त्यात प्रामुख्याने कान, नाक, घसा, ईसीजी, अस्थिव्यंग उपचार तसेच बाळरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य उपचार व मार्गदर्शन करून औषधोपचार घेण्याची विनंती केली। या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आला। आमदार अशोकराव मानेबापू म्हणाले, सरकारी दवाखान्याकडे बघण्याचा चष्मा बदलून टाका व मोफत वैद्यकीय योजनेचा लाभ घेऊन आपले आरोग्य चांगले ठेवा। अधीक्षक डॉक्टर राजेश पाटील म्हणाले, खासगी रुग्णालयात जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका। आमच्याकडे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन इतरांना पण इकडे पाठवून द्या असा सल्ला दिला। कार्यक्रमास आमदार अशोकराव मानेबापू, माजी नगरसेवक सुभाष गोरे, सरपंच सुदेश मोरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य रावसाहेब चौगले, नगरसेवक रोहित निगवे, माजी नगरसेविका डॉक्टर नीता माने, माजी सरपंच संदीप कारंडे, डॉक्टर अभिजित माने जयसिंगपूर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश जाधव, समन्वयक CPR कोल्हापूर कृष्णात लोंढे, वैभव चंद्रस, डॉक्टर सतीश कोंगनोळे, संपर्क प्रमुख अजित भंडारी, विजय खोत उपस्थित होते। पत्रकार सागर जमणे, कुंभोज। मी आमदार अशोकराव माने नागरिकांना नम्र विनंती करतोय की जे नागरिक आर्थिक दुर्बल आहेत, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जगत असतात, त्यांना आरोग्याची फार मोठी सुविधाची गरज आहे। अशा लोकांनी, अशा नागरिकांनी सरकारी योजनेवर ज्या योजना आता चालू आहेत त्या योजनेचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे। तुमचा जो दृष्टिकोन आहे पूर्वीचा की सरकारी दवाखान्यात औषध मिळत नाही किंवा कुठल्या सुविधा मिळत नाही, त्यामुळे जाऊन काय फायदा म्हणून असा आजार काढत राहता, तर आत्ता सरकारनं फार मोठ्या सुविधा निर्माण केलेली आहे, चांगले तज्ज्ञ डॉक्टर निर्माण केले। नमस्कार, मी डॉक्टर राजेश वसंतराव जाधव, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हातकणंगले। आज 22 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे आपल्या हातकणंगले तालुक्याचे आमदार माननीय अशोकराव मानेसाहेब आणि त्याचबरोबर आपल्या दवाखान्याच्या रुग्ण कल्याण समितीमध्ये असणारे त्याचे प्रतिनिधी चौगले साहेब आणि त्याचबरोबर CPRचे जे MDPGY समन्वयक आहेत लोंढे साहेब, या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेतलं होतं। आणि या शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ लोक या ठिकाणी CPRमधून आपल्या प्रत्येक पॅथीचे आलेले आहेत। त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, सर्जन असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील किंवा डोळ्याचे तज्ज्ञ असतील किंवा ENT स्पेशलिस्ट असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण हे शिबिर घेतलं। आणि आज या शिबिरामध्ये 300पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे। आणि त्यामधून बरेचसे जे काही रुग्ण आहेत ज्यांना पुढच्या उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांची एक लिस्ट आपण तयार केलेली आहे। त्यामध्ये नेत्ररुग्ण जे आहे त्यामध्ये कॅटरॅक्ट ऑपरेशनसाठी आपण एक जवळपास 18 ते 25 लोक या ठिकाणी काढलेली आहेत। त्याचबरोबर ऑर्थो जे डिपार्टमेंट आहे किंवा अस्थिरोग विभाग आहे त्यामध्ये ज्यांना सांधे बदलण्याची गरज आहे, नी रिप्लेसमेंट आपण त्याला किंवा हिप रिप्लेसमेंट किंवा मेनिस्केल टियर, असे जे पेशंट आहेत ते देखील आपण याच्यामधून काढलेले आहेत। एक 5 ते 10 पेशंट आहेत, तर त्यांचे आपण पुढच्या तपासणी आणि इतर फिटनेस करून आपण त्यांचे ऑपरेटिव्ह देखील आपण CPR त्या लोंढे साहेबांच्या माध्यमातून आपण CPRमध्ये करून घेणार आहोत। त्याचबरोबर गायनॅकचे जे पेशंट आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग, त्यामध्ये एक सीझर आम्ही आज ॲडमिट करून उद्या करणार आहोत या आमच्या माध्यमातून। त्याचबरोबर एक नॉर्मल डिलिव्हरी पेशंटसुद्धा आम्ही आज काढला, ती कदाचित आज किंवा उद्या होईल। तर अशा पद्धतीनं प्रत्येक पॅथीचे पेशंट्स या ठिकाणी आपण या शिबिराच्या माध्यमातून काढलेले आहेत। सर्जरी विभागातून देखील एक 18 ऑपरेशनचे पेशंट आपल्याला निघलेले आहेत। त्यामध्ये आम्ही आता येत्या मंगळवारी लहान मुलांचे जे ऑपरेशन आहे ते 7 ऑपरेशन आपण त्यामध्ये करतो। त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला ह्या सर्जरीमधून निघालेले जे काही पेशंट आहेत, ज्यामध्ये फिशुला नॅनो म्हणतो आपण, किंवा त्याचबरोबर अपेंडिक्सचा एक पेशंट निघालेला आहे, लायपोमाची एक छोटी मुलगी निघालेली आहे। तर या सगळ्या लोकांचे ऑपरेशन्स आपण तज्ज्ञामार्फत आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये करून घेतो। तर या सर्व शिबिराचा या ठिकाणी खूपच फायदा या ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा हातकणंगले मतदारसंघातील लोकांना झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि यासाठी म्हणून मी माननीय आमदार आपले अशोकराव मानेसाहेब असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांचा मी आभार मानतो की त्यानिमित्तानं आम्हालाही रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली। आणि त्याबरोबर माझ्या ग्रामीण रुग्णालयाविषयी लोकांचा विश्वास देखील वाढेल। आणि इथून पुढे आपल्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या इतर ज्या काही सर्जरी आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजनेसुद्धा आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये चालू आहे। त्याच्या अंतर्गत ऑलरेडी आम्ही सिझेरियन सेक्शन, पिशवी काढायचे ऑपरेशन,
हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स हे सगळे ऑपरेशन्स किंवा छोट्या मोठ्या गाठी काढणे असू दे हे देखील आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये चालू केलेलं आहे. बरीच वर्षे म्हणजे मागचे 3 वर्ष झालं आम्ही करतोय, पण तरी देखील अजून बऱ्याच लोकांना ह्या सुविधा माहिती नाही. तर आपल्या या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की असे जर काही पेशंट्स किंवा सर्जरीसाठी उपलब्ध असणारे पेशंट असतील तर त्यांनी बाहेर प्रायव्हेटला कुठेही खर्च न करता अगदी मोफतमध्ये ह्या सर्जरी आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये करून देतो. तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. मी रावसाहेब चौगुले, अशोकराव माने, आमदार बापू यांचा आरोग्य प्रतिनिधी म्हणून मी इथं हातकणंगले ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करतोय. बापूंच्या सूचनेनुसार व त्यांच्या पुढाकाराने आज इथं महाआरोग्य शिबिर आपण इथं घेत आहे. कोल्हापूरचे CPRचे सर्व स्टाफ, तिथले सर्व पदाधिकारी, तिथले डॉक्टर्स व हातकणंगले येथील अधीक्षक आपले जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आम्ही आयोजित केला आहे. त्या कॅम्पला भरपूर प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांनी याचा लाभ घेतला आणि याचं आरोग्य शिबिराचं जे काय नियोजन होतं ते चांगल्या पद्धतीनं इथं आम्ही हाताळला विषय तो, आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं नागरिकांना याचा लाभ झालेला आहे असं मी एवढं इथं बोलू इच्छितो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.